नाही नाही, तू असं प्रेशर नाही आणू शकत माझ्यावर. हा, नो 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 मॉम, मी नाही येणार आता तिथे. आता तर नाहीच येणार. हो, तू डॅडना सांग किंवा मी डॅडना फोन करते. हा, नो, मीच करते आणि त्यांना सांगते मी US ला येत नाहीये. ओके, इज दॅट क्लिअर मॉम? बेटर. चल ठेवते फोन. बाय. लव यू. काकू, तुम्ही कधी आलात? तू आईवर चिडली होतीस ना तेव्हा. बघा ना काकू, शी ऑलवेज डू दिस. लहान आहे का मी? मला वाटते परत ये. तू एक काम कर, आईला फोन कनेक्ट करून दे. मी सांगते तिला तुमची मुलगी आता माझी झाली आहे, तुम्ही अजिबात तिची काळजी करू नका. वाव काकू, यू आर सच अ डार्लिंग. हळूहळू. हे काय? अगं तुलाच दाखवायला आणलं होतं. काय? अँटिक ज्वेलरी. Oh my god! Oh my god! Wow! Wow, this is so beautiful, काकू. हे रियल पर्स आहेत का? अगं म्हणजे काय, बसरा मोती येते. बसरा असतात, असे मोती असतात, पण ते महत्वाचं नाहीये. हा नेकपीस 400-500 वर्षापूर्वीचा आहे. तुमच्या फॅमिलीची आहे का? नाही ग, माझी एक संस्थानिक मैत्रीण आहे, तिने आश्रमाला देणगी म्हणून दिलाय. आता याचा लिलाव करायचा आणि जे पैसे येतील ते आश्रमाला द्यायचे. लिलाव म्हणजे ऑक्शन? राईट. ओके. अंदाजे किती येतील ऑक्शन मधून पैसे? 50 लाख येतील. काकू, मला ते रुपयाचं कळत नाही. डॉलर्स किती येतील सांगा ना. डॉलर्स मध्ये म्हणजे 80-90 हजार डॉलर्स असतील साधारण. बस एवढा प्रेशियस पीस आहे, फक्त 80-90 हजार डॉलर्स. काकू, हा, मी घेते हा नेक पीस, मला द्या. हो, तुला खरं सांगू सानिया, तू हा नेक पीस घातलास ना तर एकदम राजकन्या दिसशील. रिअली? मग तर आता मीच घेते. हो, पण मला लगेच पैसे लागतील, आश्रमात द्यायचे असतात ना मला. अगं माझा असताना हा नेक पीस तर मी तुला आत्ताच देऊन टाकला असता. त्यात काय, मी आत्ताच बँकेत जाऊन येते. सगळं ऐकलं मी. मानलं तुला ललिता.